तर या दोन्ही संघातील खेळाडूंनी मात्र इम्प्रेस केलंय. एकता संघाचं खऱ्या अर्थानं आपण कौतुक करावं लागेल, कारण की आज सर आपण पाहिलं तर आदित्य देशमुख सारखा त्यांचा एक हुकमी एक्का म्हणून ज्याला संबोधलं जातं, तो मात्र यावेळेस सेमीफायनल साठी येताना पाहायला मिळतो. याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये त्याच्या अनुपस्थितीमध्ये खूप सुंदर खेळ संपूर्ण एकता संघाने दाखवलाय. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल फकरूचं, कारण की आज आपण पाहिलं तर पूर्णपणे जबाबदारीनिशी फलंदाजी मैदानावरती करत होता, परंतु अजय चौका जी संधी मात्र दिली गेली आहे संघनायकाच्या माध्यमातून. एरवी आपण पाहिलं प्रतीक ठाकूर याचा ओपनर गोलंदाज होता, परंतु आज अजय चौकाच्या हातामध्ये पूर्णपणे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यात आलेली आहे. तर नक्कीच या ठिकाणी अजय दिली गेलेली संधी आहे आणि त्या संधीचा मात्र सोना केला जात आहे या ठिकाणी. एकंदर जर पाहिलं तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागून आल्या आजच्या दिवसातील विकी हा शेवटचा सामना. या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आणि दोनही ताकदवर संघ, दोन्ही संघांच्या खेळाडूंची तुलना आपण केली. इथे मात्र काय कमालीची गोलंदाजी आहे. बॅक टू बॅक दुसरा असा चेंडू होता, फसवा चेंडू, ज्या चेंडूचं प्रत्युत्तर फलंदाज शशी जाधव सारख्या आक्रमक खेळाडूकडे देखील नव्हतं. सातत्यानं जर आपण पाहिलं तर डावकुऱ्या हाताची गोलंदाजी आहे आणि गोलंदाज हा डावकुऱ्या हाताचा असल्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक नॅचरल अँगल क्रिएट होतोय आणि त्या अँगलमध्ये चेंडू टाकल्यानंतर चेंडू बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे जे चेंडू आहेत हे मात्र थोडेसे मी म्हणेन की फसवे चेंडू ठरत आहेत ते फलंदाज शशी जाधवला, आणि हेच कारण आहे की सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. बाईच्या माध्यमातून जरूर एक धाव फलकावरती आली आहे, पहिली धाव फलकावरती नोंदवली जाते. विकी तर निश्चितपणे गजानन बोर्डरे हा देखील एक केंद्रबिंदू असलेल्या सामन्याचं, कारण की गजानन बोर्डरे या वर्षी एका जबरदस्त फॉर्म मध्ये सर आपल्याला पाहायला मिळतोय. नाशिक इथे देखील खूप सुंदर खेळी दाखवली आहे आणि याच्या संपूर्ण दिवसभरामध्ये देखील पाहिलं या सामन्याची सुरुवात देखील एका मोठ्या फटक्यासह करतोय. चौकारांशी आपल्या डावाची सुरुवात करतोय, म्हणजे पहिल्या दोन चेंडूंवरती जे थोडंसं प्रेशर क्रिएट केलं होतं गोलंदाज अजयने, ते मात्र पूर्णपणे प्रेशर रिलीज शॉट यावेळेस गजाननच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. नक्कीच. आणि ज्यावेळेला आपण आरपीएल मध्ये या खेळाडूला पाहिलं, रायगड प्रीमियर लीग मी म्हणेन महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि अक्षरशः खाडेकर वल्लभ या संघातून खेळत असताना या खेळाडूने मात्र ती स्पर्धा गाजवली. मी म्हणेन की ज्या खेळासाठी या फलंदाजाला ओळखला जातो, इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमा रेखा पार, षटकार. तर निश्चितपणे सर आपण पाहिलं तर ही ओळख आहे. या वर्षी एका जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू खेळतोय आणि म्हणूनच की काय खाडेकर वल्लभ सारख्या संघामध्ये अंकुर सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना या खेळाडूला मात्र ऍज अ ओपनर मैदानावरती पाठवलं जात होतं. ही ताकद आहे गजानन बोर्डरेची, ही क्षमता आहे गजाननची, आणि पहिले दोन चेंडू सशीबीट झाल्यानंतर मात्र आपली ताकद पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध करत असताना फलंदाज गजानन बोर्डरे. नक्कीच. आणि याचंच नाव क्रिकेट आहे विकी. एकंदर जर आपण विचार केला तर एखादा फलंदाज जो संपूर्ण दिवसभर तुमच्या संघामध्ये खूप मोलाची महत्वाची भूमिका बजावतो आणि तो खेळाडू जर अडचणीमध्ये असेल तर त्याचा साथी खेळाडूंना संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणं गरजेचं, आणि ही जबाबदारी मात्र गजानन बोर्डरे अर्थात भावड्या या फलंदाजांना स्वीकारले. यावेळेस कव्हरचा रिझन निवडलाय, अप्रतिम टायमिंग, दर्जेदार फटका, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा मात्र कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू सीमा रेखा पार, चौकार. तर निश्चितपणे हीच खऱ्या अर्थाने ओळख असेल. तुम्ही प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण करा, आपोआप तो मात्र दडपणाखाली खराब चेंडू टाकेल. पहिले दोन चेंडू पण पाहिलेत, अतिशय सुरेख होते, अतिशय सुरेख लाईन आणि लेंथ होती, परंतु तदनंतर एक चौकार आणि एक षटकार आला आणि गोलंदाज अजय मात्र कुठेतरी दडपणाखाली वावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय, हलकासा कमबॅक होईना परंतु यावेळेस केला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनगडी बाद 15 ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी करत असताना सुपर डीजी माऊली या संघाच्या माध्यमातून. नक्कीच विकी. एकंदर जर पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती आल्यात. गजानन बोर्डरेनं मात्र आक्रमणाची धुरा सांभाळली आहे. तब्बल एक षटकार, दोन चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेत आणि पहिलं लक्ष असेल प्रतिषटक 15च्या सरासरीनं किमान 60 धावा या धावफलकावरती उभारायच्या, कारण खेळाचा पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. तमाम क्रीडा रसिक मात्र नजरा टिकवून आहेत की कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार. दगडीचाळ मित्रमंडळ कळंबोली आयोजित दगडीचाळ चषक 2021 एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार आयोजन, कारण या स्पर्धेच्या अगदी एक दिवस अगोदर म्हणजेच शुक्रवारच्या रात्री जर आपण पाहिलं तर जोरदार पाऊस झाला होता. शुक्रवार आणि गुरुवारच्या रात्री पाऊस झाला होता आणि त्यानंतर मात्र स्पर्धा होईल की नाही यावरती प्रश्नचिन्ह होता, परंतु या स्पर्धेच्या आयोजकाने त्याचबरोबर कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या काही महत्वपूर्ण व्यक्तीनं मात्र खूप मेहनत घेतली. अक्षरशः मी म्हणेन की अतोनात प्रयत्न करत ही स्पर्धा मात्र पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. तर नक्कीच प्रवीण सर आपण पाहिलं तर कळंबोलीमध्ये क्रिकेट हा केवळ खेळ नाही तर एक धर्म झालाय. क्रिकेटला देवाप्रमाणे जपलं जातं कळंबोलीमध्ये आणि त्याचंच कारण आहे की आज एक मोठी
निश्चितपणे प्रयत्नानंतर ही स्पर्धा मात्र आपल्या सर्वांसमोर पाहायला मिळते आणि स्पर्धेचं जर कौतुक करावं लागेल खऱ्या अर्थानं त्या ट्रॉफीज. सर आपण पाहिलं तर लखलख त्या चमकणाऱ्या ट्रॉफीज स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही एखादी लाईट जर यांच्यावरती मारलीत तर त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या संपूर्ण घरामध्ये होणार. म्हणजे दोन्ही संघांचे प्रयत्न जरूर असणार आहे की मी ही ट्रॉफी माझ्या घरी घेऊन जाणार, परंतु कोणता संघ घेऊन जाणार हे देखील पाहणं थोडंसं उत्सुकतावर्धक. यावेळेस पॅड लाईनचा चेंडू मात्र ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव एका धावेत शशीने ओळखलंय की माझ्या बॅटमधून कुठेतरी धावा कमी येत आहेत. अशा वेळेस स्ट्रायकिंग एंडला आणलाय गजानन बोडरेला, जो एका भन्नाट फॉर्म मध्ये मात्र फलंदाजी या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रतीकचा वापर केला जातोय. आणखीन एक डावखुरे हाताचा गोलंदाजीचा जर आक्रमण आपण पाहिलं तर 3 षटकं डावखुरे हाताच्या गोलंदाजाकडनं डिलिव्हर केली जातील. 1 षटकासाठी उजव्या हाताचा गोलंदाज अर्थातच एक विकल्प जरूर आहे. अमित पाटील सारखा फिरकीचा जादूगार या संघामध्ये आहे, परंतु अमित ऐवजी कोणता गोलंदाज वापरला जाणार, बरेचसे विकल्प आहेत या संघाकडे, परंतु कोणत्या गोलंदाजाची वर्डी लागेल. इथे पहा ऑनसाइड रिझर्व मध्ये चेंडू वळवायचा मानस होता, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू सरळ निघतोय. कदाचित उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा असेल हा अंदाज लावला होता, परंतु चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ निघाला. ज्या स्विंग साठी हा फलंदाज खेळत होता तो स्विंग मात्र या चेंडूमध्ये नव्हता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघाला आणि हेच कारण ठरलं की गजानन बोडरे सारख्या फलंदाजाकडे मात्र या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा प्रत्युत्तर नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये धावगतीचा जो आलेख आहे त्या आलेखाला मात्र कुठेतरी मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडूचा लिडिंग एज, बॅटीचा लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मात्र मोठी शिकार यावेळेस जाळ्यामध्ये सापडते. प्रतीकला मिळतं यश आणि फलंदाज गजानन बोडरे मात्र निराश हताश पावलानं तंबूच्या आश्रयाला. तर निश्चितपणे जर आपण पाहिलं तर अगोदर पहिल्या षटकामध्ये चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी चालू होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अगोदरच मनसुबा बनवला होता येणाऱ्या चेंडूला ऑन साइड रिझर्व मध्ये खेळायचं. प्रीमेडिटेड शॉट खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज गजाननला आपल्या विकेटचं पतन करावं लागलंय आणि यावेळेस गजाननची जागा भरून काढण्यासाठी रामदास महानवर आपण पाहिलं तर हा खेळाडू प्रवीण सर या वर्षी एक चर्चेचा विषय बनलाय. कळंबोली क्रिकेटमध्ये नव्हे तर संपूर्ण तालुका वाईज असू द्या, रायगड विभाग असू द्या, संपूर्ण विभागामध्ये जिथे हा खेळाडू खेळ करायला जातो तर निश्चितपणे आपण पाहिलं तर खूप सुंदर प्रथमतः खेळाडूच्या नावाचा गाजावाजा घेतला जातो, त्यानंतर फलंदाज आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून गाजावाजा करताना मात्र आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी एक महत्वपूर्ण सूचना असेल, जे संघ उद्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत मित्रांनो, हा सामना संपल्यानंतर लगेचच लॉट्स मात्र उडवले जातील, तरी आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय. नक्कीच विकी उद्या खेळणाऱ्या संघांसाठीच्या या सूचना आहेत की या सामन्यानंतर जी एक परंपरा सुरू झाली यावेळेस मात्र डायरेक्ट हिट, अजिंक्य खटकार. इथे मात्र चेंडू उचलतोय सिंगल हँडेडली आणि तितक्याच मी म्हणेन की कमी वेळात त्यानं तो चेंडूची फेकी केली. इथे मात्र मी म्हणेन की थोडस नशीब साथ मिळत नाहीये. पॉपिंग क्रीजच्या बाहेर सापडतोय आणि आल्या पावली मात्र परतावा लागतंय. कोणत्याही प्रकारच्या चेंडूचा सामना न करता फलंदाज रामदास महानवर मात्र तंबूच्या आश्रयाला. दुसरा फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. सुपडीची माऊली संघ सुरुवात दमदार मिळाली होती, 15 धावा धावफलकावरती आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र गजानन बोडरे आपल्याला अडचणीमध्ये पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर रामदास महानवरला मात्र निराश हताश या ठिकाणी नक्कीच परतावं लागलं. तर आपण पाहिलं तर प्रवीण सर घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात असं म्हटलं जातं आणि जर आपण पाहिलं त्याच प्रकारचं चित्र मात्र मैदानावरती घडतंय. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा धावफलकावरती आल्या होत्या, परंतु तदनंतर प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न आहे की येणारा चेंडूवरती मोठा फटका लगावला जाईल. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं या मैदानावरती खूप गरजेचं आहे. या षटकाचा जर आपण विचार केला आतापर्यंत चेंडू फेकले गेले 4. पहिल्या चेंडूवरती आली होती एकेरी स्वरूपाची धाव, तदनंतरचे सर्व चेंडू जर आपण पाहिले तर निर्धाव स्वरूपाचे येताना पाहायला मिळतात. म्हणजे चांगला कमबॅक गोलंदाज प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून या मैदानावरती आतापर्यंत तरी केला जातोय. नक्कीच यावेळेस मात्र मोठा अपील, लाऊड अपील होता. या अपील मध्ये जर आपण पाहिलं तर उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतले, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण 5 चेंडू फेकले गेलेत. विकी अवघी 1 धाव आली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज प्रतीकचं, ज्या कामगिरीसाठी या गोलंदाजाला पाचारण केलं गेलं होतं ती कामगिरी मात्र केली आहे. या गोलंदाजानं 5 चेंडू फेकत असताना 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले, 1 वैयक्तिक 1 सांघिक स्वरूपाचे आणि अवघी 1 धाव दिली. ते मात्र ऑनसाइड रिझर्व मध्ये चेंडू वळवला गेलाय. अपेक्षित संपर्क चेंडू बॅटचा होत नाहीये, केवळ गरंगळत चेंडू जातोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक हळूवारपणे चेंडूवरती येतोय, तोपर्यंत मात्र मी इथे फक्त एकेरी स्वरूपाची धाव. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी होतोय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत.
त्या आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर 2 गडी बाद 17 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 15 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर मात्र धावफलकावरती धावा आल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर अवघ्या 17 धावा. म्हणजे गोलंदाज प्रतीक ठाकूर या गोलंदाजांना अवघ्या 2 धावा देताना 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले, ज्यामध्ये एक वैयक्तिक एक सांघिक स्वरूपाचा बळी होता. आणि जो दबाव होता तो दबाव मात्र पुन्हा एकदा सुपर डीजी माऊली संघावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. परंतु हा संघ आहे कोणत्याही ठिकाणाहून कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. शशी जाधव सारखा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, खेळपट्टीवरती आहे आणि या खेळाडूकडनं अपेक्षा असतात. आणि जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती आहे म्हणून की एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारण्याची क्षमता ही सुपरडीची माऊली संघाची नक्कीच आहे. इथून जर आपण विचार केला तर शशी जाधवला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं आहे. मयूर वाक्षेचा जर आपण विचार केला तर फारशी संधी या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये या खेळाडूला मिळाली नाही. परंतु आज जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं मात्र तुम्हाला सोनं करावं लागेल. प्रसाद टावरे सारखा एक खेळाडू अजूनही त्यांच्या तंबूमध्ये साबूत आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर बरेचसे युवा खेळाडू आहेत की ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, ज्यामध्ये रोहन पाटील नक्कीच आहेत. त्याचबरोबर कैलास चौधरी सारखा खेळाडू आहे ज्यांना बॅटच्या माध्यमातून देखील पाहिला. आणि जर यंग खेळाडूंचा आपण विचार केला, युवा खेळाडूंचा विचार केला तर सूरज बोबडे सारखा अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये अजून आहे. म्हणजे खोली जर पाहिली फलंदाजीची तर अजूनही खोलवर फलंदाजी आहे. फक्त जो नकारात्मकता आहे मनामध्ये तो नकारात्मक दृष्टिकोन कुठेतरी काढून टाकावा लागेल आणि तुमचा पॉझिटिव्ह खेळ तुम्हाला या मैदानावरती नक्कीच दाखवावा लागेल. यावेळेस पुल्लर लाईनचा चेंडू होता, फॉलो करण्याचा प्रयत्न, वाईड आउटसाइड द ऑफ स्टंप, गोलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघतोय आणि ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. पण सिंगल न स्ट्राईक रोटेट करणं मी म्हणेन की यावेळेस एक जमेची बाजू ठरू शकते. पुन्हा एकदा ऑनसाइड रिझर्व्ह मध्ये चेंडू वळवलाय आणि कदाचित सिंगल मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. पण जितके जास्त चेंडू शशी जाधव स्ट्रायकिंग एंडला राहील ही जमेची बाजू असेल तुमच्या संघासाठी. आणि आता मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे मयूरनं ओळखलंय की डावकुरे हाताचा गोलंदाज अजय आहे आणि अजय सारख्या गोलंदाजाकडे जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर मात्र शशी जाधवचा स्ट्रायकिंग एंडवरती येणं गरजेचं आहे. पाहूया इथे कशा पद्धतीने फलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू होता, कनेक्शन ठीकचं नाहीये, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि इथे मात्र आणखीन एक मोठी शिकार. फलंदाज शशी जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज मात्र बाद होतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. हा संघनायकाचा विश्वास आहे आणि उमेशचा जर आपण विचार केला तर अनुभव आहे आणि त्याचबरोबर मी म्हणेन की खूप चांगलं नेतृत्व आपल्या संघाचं केलं जात आहे. संघामध्ये कोणता खेळाडू असायला पाहिजे, कोणत्या खेळाडूवरती विश्वास दर्शवायचा, आघाडीच्या गोलंदाजावरती तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. असं नाहीये की एखादं षटक जर एखादी स्पर्धा एखादं षटक जर तुमच्या आघाडीच्या गोलंदाजाचं खराब राहिलं तर तुम्ही त्याच्यावरती अविश्वास दर्शवून चालणार नाही. त्याच्यावरती कायम तुम्हाला विश्वास दर्शवावा लागेल आणि जो विश्वास दर्शवला गेला गोलंदाज अजयवरती त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी. प्रतीकनं अवघ्या 2 धावांचं षटक फेकलं होतं तरी देखील दुसरं षटक फेकण्याची जबाबदारी ही अजयला मिळाली. म्हणजे हा आहे संघनायकाचा विश्वास आणि त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी ही नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. ती गोलंदाज अजयकडनं. यावेळेस डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, ज्या क्षेत्ररक्षकाने या अगोदरच्या चेंडूवरती झेल मात्र घेतला होता. सिंगल मिळते. मग मयूरला ज्या वेळेला संधी मिळाली मयूरनं सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. इनॅट नंबर 5 प्रसाद तावरे. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रसाद तावरेला देखील आपण बरेचशी भ्रमंती करताना पाहिलंय. प्रसाद तावरेचा जर विचार केला तर जी संघ बांधणी केली जाते मला वाटतं कळंबोलीचा एक व्यावसायिक संघ बनवला गेलाय जो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये असतो. मागच्याच आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा संघ बाहेर नाशिक या ठिकाणी देखील गेला होता. त्या संघामध्ये देखील या खेळाडूची वर्णी होती. म्हणजे प्रसादकडे देखील तर नक्कीच पुण्यातील संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं. म्हणजे जितका अनुभव हा खेळाडू ज्या स्पर्धा तुम्ही कव्हर करता त्या स्पर्धेतून हारजीत हा खेळाचा भाग आहे. परंतु जो मिळणारा अनुभव आहे मला वाटतं संतोष मधनेनं डिंगडॉंग सारख्या संघासमोर विकेट हॅट्रिक घेतली होती ज्यामध्ये योगेश पेंडकर, कृष्णा सातपुते यासारख्या खेळाडूंना आणि आकाश तारेकर यासारख्या 3 दिग्गज खेळाडूंना त्यानं 3 चेंडूमध्ये बाद केले होते. आणि जी व्हिडिओ क्लिप आली होती मी म्हणेन की अक्षरशः खूप गाजली होती ती व्हिडिओ क्लिप. आणि स्वतः मला वाटतं
श्री लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा कव्हर केली गेली होती आणि इथे मात्र प्रसाद तावरे इन ऍक्शन. जबरदस्त प्रहार, अको टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार, चेंडू सीमारेखा पार, षटकार. तर खऱ्या अर्थानं प्रवीण सर हीच खासियत असते जेव्हा तुमच्याकडे एक मोठी फलंदाजांची फळी असते. पहिले 2 फलंदाज थोडेसे असफल ठरले, तदनंतर आला फलंदाज प्रसाद तावरे आणि पहिल्या चेंडूवरती प्रेशर रिलीज शॉट कुठेतरी मैदानावरती लगवताना पाहायला मिळतोय. ह्या षटकारानिशी धावफलकावरती झाली आहे बढोतरी, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25च्या घरामध्ये. अद्याप देखील या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. पाहूया शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हलकासा वळसा घेतोय. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. इथून खेळ समाप्त झालाय 3 षटकांचा आणि आता मात्र खेळ उरलाय तो हाणामारीच्या षटकाचा. पहिलं षटक अतिशय सुंदर राहिलं, सुरुवात तर मात्र गोड केली गेली आहे, परंतु आता मात्र शेवट कुठेतरी गोड करावा लागेल सुपर डीजी माऊली संघाला जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर. कारण की पहिल्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 26 धावा संघाच्या धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 8.66 ही सरासरी आहे, परंतु कमीत कमी तुम्हाला 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावा, कारण एकता संघ आहे, ताकदवर संघ आहे. अजिंक्य खटकाळे, प्रतीक ठाकूर, आदित्य देशमुख, त्याचबरोबर अमित पाटील, निलेश दिसले यासारखे खेळाडू या संघामध्ये आहेत आणि अशा संघासमोर जर तुम्हाला विजयी धावसंख्या उभारायची असेल तर कमीत कमी 50-55 हे सुरुवातीच्या काळामध्ये आपण लक्ष ठरलं होतं की 60 धावा, परंतु इथून मात्र 60 धावांपर्यंत मजल मारणं थोडंसं कठीण आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. प्रसाद तावरेचा जर आपण विचार केला तर इथे मात्र आशेचं किरण या षटकारानं प्रसाद तावरेच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळालंय आणि एकंदर जर आपण विचार केला तर प्रसाद तावरे याच्यामध्ये क्षमता आहे. याच मैदानावरती या खेळाडूच्या नावावरती अर्धशतकीय खेळी देखील आहे. 50 धावा करणारा हा खेळाडू, 50 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये हा खेळाडू आहे आणि आत्मविश्वास जर पाहिला, कारण आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि तो आत्मविश्वास जर त्याच्या अंतिम षटकाच्या या 6 चेंडूवरती पाहायला मिळाला तर नक्कीच एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केला जाऊ शकतो. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू काहीसा लो राहतोय. अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी इथे मात्र गोलंदाज विकी परेशच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलाय. अजयनं आपल्या वैयक्तिक कोड्यातील 2 षटकं पूर्ण केली. प्रतीक ठाकूरचं एक मात्र सामन्याला कलाटणी देणारं षटक आपल्याला नक्कीच पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं, ज्या षटकानं पूर्णपणे धावगतीचा जो वेग होता ते वेगाला मात्र कुठेतरी मर्यादित ठेवलाय. यावेळेस चेंडू बॅटचा इनर एज घेतोय, फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव मिळते, दुसऱ्या धावेसाठीचा नक्कीच प्रयत्न असेल आणि इथे मात्र आत्मसमर्पण, नक्कीच आत्मसमर्पण पाहायला मिळते प्रसाद तावरेसाठी मयूर वाक्षेचं आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटेन केली जाते. जर आपण पाहिलं सर तर यावेळेस थोडंसं अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा सुपर डीजी माऊली हा संघ मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नांमध्ये होता, परंतु विकी परेश आज हा निश्चितपणे एक चर्चेचा विषय ठरला. कारण की जेव्हा आजच्या दिवसातील पहिला सामना एकता संघ खेळत होता तेव्हा मात्र एक प्रश्नचिन्ह उभा झालं होतं चौथ्या षटकासाठी गोलंदाजी मात्र कोणाला द्यायची. कारण की आपण पाहिलं तर आदित्य देशमुख देखील अनुपस्थित होता, अमित पाटील देखील अनुपस्थित होते आणि अशा वेळेस विकी परेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तिथून जे विकी परेशने लय धरली आहे ते अद्याप देखील मात्र कायम ठेवताना गोलंदाज पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी मात्र या मैदानावरती केली गेली. गोलंदाज विकीच्या माध्यमातून इथे मात्र क्लीन बोल्ड, खराब चेंडू होता परंतु कन्वर्ट करता आलेला नाहीये, कारण की लॉलीपॉप चेंडू होता सर, परंतु या चेंडूला कन्वर्ट करता आलं नाहीये आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज प्रसाद तावरे देखील मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आणखीन एक मोठा हादरा बसतोय, परंतु कैलास चौधरी मैदानाच्या दिशेने आगेकूच करतोय, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. नाणेफेक जिंकून जो निर्णय मात्र संघनायकाच्या माध्यमातून घेतला तो निर्णय मात्र कुठेतरी संघासाठी सार्थ ठरताना पाहायला मिळतोय. कारण की धावफलकावरती धावसंख्या झाली केवळ 27. तुम्ही पहिल्या 6 चेंडून मागे 15 धावा उभारल्या गेल्या, तदनंतर आपण पाहिलं तर तदनंतरच्या 15 चेंडून मागे केवळ आणि केवळ 12 धावा येताना पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एक धाव देखील घेण्यामध्ये यश प्राप्त झालं नाहीये ते फलंदाजी करणाऱ्या सुपर डीजी माऊली संघाकरिता. आणि तीच गोष्ट म्हणजे कुठेतरी या संघाला बॅकफुट वरती घेऊन येताना पाहायला मिळते. कारण की प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न राहिलाय केवळ प्रत्येक चेंडूला सीमा रेखा पार धाडण्याचा, परंतु आपण पाहिलं या प्रयत्नांमध्ये गोलंदाजांनी ओळखलंय बचावात्मक पावित्र्यातून गोलंदाजी केली गेली आहे आणि तेच कारण आहे की एकता संघ यावेळेस कुठेतरी मैदानावरती अग्रसर आपल्याला होताना पाहायला मिळतोय. तर या षटकातील पुढचा चेंडू, चौथा चेंडू घेऊन येतो गोलंदाज विकी परेश. अतिशय सुंदर कामगिरी, मी म्हणेल आज उमेश देसलेला बर्थडे गिफ्ट मिळते की काय एकता संघाच्या माध्यमातून, कारण की आता मात्र हा संघ ड्रायव्हिंग सीट वरती बसताना पाहायला मिळतोय. कैलास चौधरी इथे मात्र चेंडूला लपकून घेतलंय मात्र क्षेत्ररक्षक अजिंक्य खटकाळेच्या माध्यमातून
आल्या पावली परतावं लागते. फलंदाजांची जी गळती आहे प्रवीण सर, ती गळती मात्र अद्याप देखील कायम आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याच प्रकारच्या फलंदाजाला मैदानावरती तक धरून फलंदाजी करण्यामध्ये यश प्राप्त होत नाहीये. आणि जेव्हा तुम्हाला धावफलकावरती धावा जोडायच्या असतात तेव्हा मात्र कुठेतरी धावफलकावरती एक छोटी का होईना परंतु साचेदारी होणं खूप गरजेचं आहे. यावेळेस रोहन पाटील उमेदीचे म्हणलेले आखरी किरण असेल, कारण की यानंतर असेल तो फलंदाज रोशन साळुंके आणि तदनंतर विक्रम पवार. एक फलंदाजांची गळती आहे, ही अंतिम जोडी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत गुंजवडे देखील या संघामध्ये आहे, परंतु रोहन पाटीलचा विचार केला तर यावर्षी एका जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट जर आपण पाहिलं, अगोदर रोहन पाटील रोडपाली संघाच्या माध्यमातून तिसरं ते चौथं षटक हाताळायचा, परंतु जेव्हा कळंबोलीमध्ये नाईट प्रतियोगिता झाल्या होत्या प्रवीण सर, तदनंतर याने केलेली कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि तदनंतर उंचवलेलं स्थान, हा खेळाडू देखील तेव्हापासून जो एका जबरदस्त फॉर्म मध्ये आलाय, अद्यापपर्यंत तो फॉर्म मात्र बरकरार ठेवला. त्याची प्रचिती आपण पाहिली तर मागील आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खूपच सुंदर गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देखील या गोलंदाजाला मिळालाय. अंतिम चेंडू असेल, 5 चेंडू झालेले त्या षटकातील 1 धाव दिली आहे, म्हणजे गोल्डन षटकाकडे विकी परेश देखील वाटचाल करतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू माफ करा झालेले आहेत. जर आपण पाहिलं तर यावेळेस गोलंदाज विकी परेश आपल्या वैयक्तिक कोट्यातील 5वा चेंडू घेऊन येतोय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला वळवलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 बाउन्स हाताने केले जाते फकरूच्या माध्यमातून. 1 धाव या एका धावेतच समाधान मानावं लागते. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाहीये. एकता संघ देखील ओळखून चाललाय, कारण की मैदानाचा विचार केला 4 षटकांमध्ये 40 धावसंख्या कुठेतरी मी म्हणेल सन्मानजनक धावसंख्या असते. मैदानावरती आपण पाहिलं तर पळताना मात्र थोडीशी इजा होताना पाहायला मिळतीये. तर नक्कीच या ठिकाणी खेळाडूला काहीशा शारीरिक इजा संभवत आहेत आणि अशा खेळाडूला शारीरिक इजा झाल्यात जो तुमचा गोलंदाज आहे. त्यामुळे मी म्हणेन की थोडासा चिंतेचा विषय असेल सुपडीची बावली संघाचा जर आपण विचार केला, कारण फलंदाजीत तितकीशी महत्वाची नक्कीच अपेक्षा नसेल रोहन पाटीलकडनं, परंतु रोहन पाटीलकडनं फेकलं जाणारं 1 षटक, तर इथे मात्र म्हणेन की थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत सुपडीची बावली संघासाठी. व दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित त्या ठिकाणी दुखापतग्रस्त झालाय रोहन पाटील आणि मैदान सोडावं लागतंय. थोडासा मी म्हणेन की चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. थोडंसं शांत वातावरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय ते सुपर डीजी माऊली संघाच्या चंबूमध्ये. आणि कोणताही संघ असो, ज्यावेळेला संपूर्ण दिवसभराची तुमची मेहनत असते सेमीफायनलच्या लढतीमध्ये, कारण त्या संपूर्ण स्पर्धेतला तुमचा जो प्रवास आहे तो प्रवास मात्र कुठेतरी थांबतो ज्यावेळेला तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागतं सेमीफायनल मध्ये. कारण सेमीफायनल मधून एकदा का तुम्ही स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालात की काही ना काहीतरी तुम्हाला त्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्की तुमच्या नावावरती होतं. म्हणजे या ज्या 2 ट्रॉफीज आहेत, या 2 ट्रॉफीज पैकी कमीत कमी 1 ट्रॉफीवरती तुमचं नाव कोरलं जातं. परंतु जर तुम्ही सेमीफायनल मधून पराभवाला सामोरा गेलात तर मात्र तुमच्या हाती त्या संपूर्ण स्पर्धेमधून काही लागत नाहीये. आणि कदाचित म्हणेन की या ठिकाणी थोडंसं ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये वाढ होताना हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑनसाइड रिझर्व मध्ये चेंडू वळवला गेलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर येतो, 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, थोडीशी खराब फेकी आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळतोय. 2 धावा या ठिकाणी अंतिम चेंडूवरती केल्या जातात. पूर्ण 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावफलकावरती मात्र धावा येत आहेत 30 आणि विजयासाठी लक्ष असेल ते 31 धावांचं. येणारे 24 चेंडू आणि 31 धावा. तर निश्चितपणे प्रवीण सर आपण पाहिलं तर 31 धावांचं एक मापक अक्ष लक्ष मात्र ठेवण्यात आलेलं आहे. परंतु या मैदानाचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा कमी धावसंख्येचे सामने झालेत, खऱ्या अर्थानं सेमीफायनल असू दे किंवा फायनल असू द्या, ते रंगतदार स्थितीमध्ये होताना पाहायला मिळतात. इथे मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणी जिंकू कोणी हारू, परंतु क्रिकेट रसिकांना रंगत मात्र सामन्यामध्ये पाहिजे आणि रंगत मात्र निर्माण केली जाणार का या संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं निश्चितपणे गमतीशीर असेल. तत्पूर्वी मी थोडासा थांबतोय, धन्यवाद व्यक्त करेन संभाजी घोरपडे यांचं, आयोजकांचं, की आपण मला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल.
हॅलो. तर खूप खूप आभार विकी नांगरे पाटील यांना आतापर्यंत आपण ऐकत होतात. मित्रांनो वळूयात दुसऱ्या सत्राकडे. प्रवीण सर, आपण पाहत आहात आजच्या दिवसातली शेवटची लढत आणि शेवटच्या लढतीतलं आजच्या दिवसातलं शेवटचं सत्र आपल्या समोर येतं. येणार 24 चेंडू विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 31 धावांची. एक छोटंसं लक्ष निश्चित स्वरूपाने, परंतु क्रिकेट जगतामध्ये अद्यापपर्यंत अशी कुठली धावसंख्या आली नाही जी सुरक्षित नाहीये. 12 मार्चचा तो दिवस आठवतो, 435 धावांचा पल्ला गाठला होता. असे खूप सारे इतिहास आहेत क्रिकेट जगतामध्ये आणि नक्कीच बघूया आता मात्र मैदानावरती काय होतंय. आपण पाहतात मित्रांनो, दगडीचाळ मित्रमंडळ आयोजित दगडीचाळ चषक 2021 अतिशय देखणं असं पर्व. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी दगडीचाळ मित्रमंडळ त्याचबरोबर रिया श्री गणेश मित्रमंडळ यांच्या माध्यमातून खूप चांगले प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रयत्नांचीच पोच पावती मैदानावरती उपस्थित असलेले प्रेक्षक वर्ग देत आहेत. प्रेक्षकांचा अतोनात जो सहकार्य राहिले, खूप चांगला प्रचंड प्रतिसाद आपण पाहतो या स्पर्धेला लाभला गेलाय. सकाळच्या सत्र आपण पाहतोय, आपण दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर उन्हाचा तडाखा वाढला होता, तरी देखील प्रेक्षक वर्ग मैदानावरती उपस्थित होतो. यामागचं कारण काय, तर या मैदानाच्या चौफेर जे 9 शामियाने उभे केले गेलेत आणि प्रत्येक शामियानामध्ये एक पाण्याची बॉटल देखील ठेवली गेली आहे बिस्लेरीची. कौतुक करेन मी आयोजकांचा आणि आभार व्यक्त करेन हनुमंतजी चौधरी साहेबांचा. त्याचबरोबर जर पाहिलं तर बसण्याची व्यवस्था, खुर्च्या देखील पुरवल्या गेल्यात. म्हणजे प्रेक्षक वर्गांना ज्या गोष्टीची आवश्यकता असते ती आवश्यकता मात्र पूर्ण केली गेली आणि म्हणूनच की काय प्रेक्षक वर्ग देखील तेवढ्याच आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहत होती की काय प्रवीण सर. नक्कीच एक दर्जेदार आयोजन मात्र आपण या क्रिकेट स्पर्धांच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण तो इथे मात्र मैदानाच्या दिशेने आपण थोडंसं जाऊया, सामन्याच्या दिशेने प्रसाद जाऊया. प्रशांत, पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा धावफलकावरती आल्या. मी म्हणेन की कॉन्फिडंटली फलंदाजी केली जात होती, परंतु तुम्ही फलंदाजी करत असताना तुमचं शॉट सिलेक्शन कशा पद्धतीचं असायला पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं असतं. गजानन बोडरेने चुकीच्या एंडनं फलंदाजी करत असताना काही चुका केल्या आणि दगडी चाळ चषक म्हटलं तर दगडी चाळ या चित्रपटातील एक डायलॉग आपल्याला नक्कीच माहित असेल, चुकीला माफी नाहीये. इथे मात्र चुका केल्या आणि त्या चुकांचे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले की ज्या संघानं पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, म्हणजे ऑलमोस्ट ज्या धावा उभारल्यात त्या धावांपैकी 50% धावा तुमच्या पहिल्या षटकामध्ये आल्या. उर्वरित 3 षटकांमध्ये तुम्ही काय केलं तर केवळ चुका केल्या आणि त्या चुकांचे परिणाम तुम्हाला 4 षटकांमध्ये 30 या मर्यादित धावसंख्येमध्ये रोखलं गेलं. आणि जी संधी मिळाली, मी म्हणेन प्रतीक ठाकूर असेल, त्यानंतर अंतिम षटक फेकणारा गोलंदाज विकी परेश असेल, त्यांना मात्र अप्रतिम कामगिरी केली, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच की काय की एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटलेला हा सुपर डीजी माऊली संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला, जो या मैदानावरचा फेवरेट संघ मानला जातो. परंतु एकता संघ ज्या वेळेला शनिवारच्या लॉटमध्ये खेळतो त्या वेळेला मात्र तिथून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली जाते. म्हणजेच या संघानं जेव्हा शनिवारच्या लॉटमधनं खेळण्याचा निर्णय घेतलाय त्या वेळेला मात्र या संघाने मागे वळून पाहिलेलं नाहीये, थेट गाठलीये ती त्या स्पर्धेची अंतिम फेरी. नक्कीच प्रवीण सर, यावेळेस देखील पाहिलं तर सामना बरोबरीवरती आहे. कुठलाही संघ जिंकलेला नाही, कुठलाही संघ परास्त झालेला नाही. एक तर संघाची बाजू जरी वरचढ असली देखील, परंतु सुपर डीजी माऊली संघाकडे जो तोफखाना आहे गोलंदाजीचा हा खऱ्या अर्थानं खूप मोठा आहे आणि आज कैलास चौधरी यांना संधी आहे काहीतरी करून दाखवण्याची. बघूया संधीचा फायदा उचलला जाणार का. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट, लोअर फुटा चेंडू, परंतु यावेळेस पहा थोडेसे फंबल झालेत विक्रम पवार. नैसर्गिक अडथळा चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा फिरतोय, परंतु क्षेत्ररक्षण पहा, बॅकअप पहा प्रसाद टावऱ्यांचं खूप चांगलं होतंय. हे एफर्ट असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आपण पाहतो मित्रांनो, एफर्ट करत राहा, तुम्ही जिंकण्याचे प्रयत्न करत राहा, रिझल्ट काय याच्याकडे पाहू नका, तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि प्रसाद टावरे आज मैदानावरती प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच फलंदाजीमध्ये देखील त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार पाहिला. यावेळेस असं वाटलं होतं कदाचित हा चेंडू त्याच्या आउट ऑफ रीच आहे, परंतु ज्या पद्धतीने त्यानं वेग त्याचा पाहायला मिळाला, अक्षरशः बरंच अंतर त्यानं कव्हर केलं आणि तो चेंडू अगदी सीमारेषेलगत अडवला. फुलटॉ चेंडू यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खालती येतात, परंतु चेंडू सेफ रित्या लँड होतोय. 1 बाउंड चेंडूला गॅदर केलं जाते. प्रसाद टावरे, डेडिकेटेड प्रसाद टावरे. प्रवीण सर, असं म्हणावं लागेल या खेळाडूला, डेडिकेशन खूप मोठे आहे या खेळाडूचं. क्रिकेटसाठी याने प्रचंड मेहनत घेतली. आज कित्येक वर्ष आपण पाहतोय मित्रांनो, अक्षरशः क्रिकेटला त्यांनी सेवाजी अर्पण केले आणि यामुळेच की काय क्रिकेट जगतामध्ये एक चांगला ब्रँड बनत चाललाय की काय प्रसाद टावरे कळंबोलीसाठी. नक्कीच आणि जेव्हापासून त्यानं लेदर क्रिकेटमध्ये देखील मी म्हणेन की खूप चांगली चमकदार कामगिरी आहे. लेदर क्रिकेट देखील याच मैदानावरती खेळताना आपण त्याला पाहिलं. बरेचसे क्लब सामने देखील तो खेळतो आणि लेदर क्रिकेटचा काय बेनिफिट आहे, काय फायदा आहे, कारण तुम्ही ज्या वेळेला लेदर क्रिकेटमध्ये स्वतःला पाहता त्यावेळेला मात्र फिटनेस तितकाच महत्वाचा असतो आणि एकंदर जर आपण पाहिलं तर बरंचसं वर्क केलंय त्यानं. क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, या सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगलं मी म्हणेन की योगदान त्याच्या माध्यमातून जरूर राहिले. यावेळेस मात्र कव्हरच्या पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू काढायचा होता, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र फलंदाजीला पडतंय पहिलं किंदार. फलंदाज फक्रू बॅक टू द पॅव्हिलियन. निश्चित स्वरूपाने फटका खूप चांगला होता, ओळखलं होतं, गतीला ओळखलं
ओळखलं होतं, चेंडूच्या लेंथला ओळखलं होतं, बॅकफुटला जागा ज्या प्रकारे बनवली होती, पाठच्या पायावरती वेट ट्रान्सफर केलं होतं, एक्झिक्यूट खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. परंतु एफर्ट पहा, गजानन बोर्डरे याचं कौतुक करावं लागलं. अक्षरशः झोकाव दिला चेंडूवरती. या झेलच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न शाश्वतीपूर्ण आज सुपर डीजी माऊली संघ करतो की काय. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही झुंज देणारच, हीच मात्र शाश्वती या चेंडूने दाखवली. नक्कीच नक्कीच, आणि ही झुंज तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ही मी म्हणेन की धावसंख्येवरती धावा किती आहेत हे तितकं महत्वाचं नाहीये. तुमच्या पद्धतीनं किंवा तुमच्याकडून त्या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातात हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पहा, विक्रम पवारनं पहिल्या चेंडूवरती चूक केली जिथे कोणत्याही प्रकारची धाव नव्हती, तिथे मात्र 2 धावा आल्या. प्रसादनं खूप चांगलं मी म्हणेन की रिझन ते कव्हर केलं. तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला, परंतु त्यानंतर मात्र काय कमालीचा झेल पूर्ण केलाय. अप्रतिम झेल पूर्ण केला. आणि असे एफर्ट जर तुमच्याकडे सातत्यानं होत राहिले तर या 31 धावा देखील नाकी 9 आणू शकतात एकता संघाच्या. निश्चित स्वरूपाने प्रवीण सर, निश्चित स्वरूपाने संघर्ष करणं आज गरजेचं आहे आणि हा संघर्ष मात्र मैदानावरती सातत्यपूर्वक केला जाणार का. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 धावा धावफलकावरती. हलकासा ओव्हरपिच चेंडू, काय वेगाने चेंडू टाकला गेला होता. का या खेळाडूला रायगड प्रीमियर लीग मध्ये रॉयल कणमुली संघामध्ये निवडलं गेलं याचीच प्रचिती तो मात्र निश्चित स्वरूपाने देतोय. खूप वेगवान चेंडू होता. कैलास चौधरीकडे व्हेरिएशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आज पूर्ण ताकद झोकावी लागेल. दिनकरजी पोपेटा साहेब निश्चित स्वरूपाने कैलासचं कौतुक करत असतील. नक्कीच त्यांची अपेक्षा खूप सारी आज गोलंदाजांकडून. जी कामगिरी मागील सप्ताहामध्ये रॉयल संघाविरुद्ध खेळत असताना डीजी सुपर माऊली संघाने गोलंदाजच्या माध्यमातून दाखवली, तोच तोफखाना आज वापरला जाणार का हा प्रश्न मात्र एक तुफान म्हणून उठलाय मैदानावरती. नक्कीच या ठिकाणी मात्र गोलंदाजी तुम्हाला टेचून करावी लागेल. धावांची गुंतवणूक जर पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये खूप कमी आहेत आणि या कमी धावा तुम्हाला जर डिफेंड करायचे असेल तर मात्र तुम्हाला गुणवत्ता, तुमच्या गोलंदाजीची गुणवत्ता या मैदानावरती नक्कीच दाखवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत मी म्हणेन की एक यशस्वी मारा केला गेलाय, तिखट मारा केला गेलाय, प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत, फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडलाय. सगळ्यात मोठा अडसळा जर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कोण असेल तर तो प्रतीक ठाकूर आहे. आणि जर प्रतीक ठाकूरची विकेट या षटकामध्ये आली तर मात्र 100% एफर्ट या ठिकाणाहून सुपर डीजी माऊली या सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल. परंतु एकता संघाचा जर आपण विचार केला तर जोपर्यंत प्रतीक ठाकूर मैदानावरती उभा आहे, मी म्हणेन विजयाचं आशेचं किरण हे प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून नक्कीच आहे. अजिंक्य खटका जरी जबरदस्त फॉर्म मध्ये असला तरी तो उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि उजव्या हाताच्या फलंदाजाला तुम्ही नक्कीच या ठिकाणी रोखून ठेवलं जाऊ शकतं. परंतु डावकरी हाताचा फलंदाज इथे मात्र संधी निर्माण झाली. पुन्हा एकदा लकी चॅम्प गजानन बोर्डरे जेलच्या खाली आणि फलंदाज, ज्या फलंदाजाच्या विकेटची आपण चर्चा करत होतो ती विकेट मात्र इथे मिळवून दिली ती गोलंदाज कैलासनं. काय म्हणशील प्रशांत? बघा, हा सामना वाटतो तेवढा सोपा नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला जाणार हा रामदास मानवर आहे. खूप मोठे उन्हाळे पावसाळे पाहिलेत मित्रांनो क्रिकेटने आणि अशा सहजासहजी तो सामना सोडणार नाही याचे संकेत मात्र पहिल्या षटकामध्ये दाखवलेत. 31 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये केवळ आल्या त्या म्हणजे 4 धावा आणि 2 फलंदाज बाद झाले. आघाडीला आले दोन्ही फलंदाज मधल्या फळीतील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जातात. प्रतीक ठाकूर या वर्षीच्या हंगामामध्ये अप्रतिम सुसाट लय मध्ये पळतोय आणि फखरुद्दीन जर पाहिले तर मिडल ऑर्डर मध्ये सिंगल्स डबलचा बेताज बादशाह म्हणून पाहिलं जातं. आणि अशा 2 मोठ्या फलंदाजांना बाद केल्यानंतर तुमच्या संघाचा आत्मविश्वास असतो ना प्रवीण सर, हा एक वेगळ्या उंचीवरती गेलेला असतो आणि याच आत्मविश्वासाचा आता खरा वापर करावा लागेल. 31 धावांचा पाठलाग करत असताना शर्तीचे प्रयत्न एकता संघ करेल प्रवीण सर? नक्कीच या ठिकाणी मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की प्रतीक ठाकूर हा सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि तो अडथळा मात्र षटकाच्या अंतिम चेंडूवरती दूर केलाय. म्हणजे जो आत्मविश्वास दर्शवला गेलेला होता संघनायकाच्या माध्यमातून त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी झाली. येणाऱ्या गोलंदाजांना काय करायचंय तर येणाऱ्या गोलंदाजाला धावसंख्येची जी धावगती आहे त्या धावगतीला मात्र कुठेतरी मर्यादित रोखायचं आहे आणि हे काम कोणाच्या हातामध्ये दिलंय तर गोलंदाज, सगळ्यात अनुभवी गोलंदाज तो म्हणजे विक्रम पवार यांच्या हातामध्ये. 18 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना प्रवीण सर पहिला चेंडू निर्धाव जातो. विक्रम पवार दिवसभर आज स्वतःशी खूप चर्चा करतायत, स्वतःशी पुटपुटतायत, स्वतःला प्रश्न करतात की मी चुकतोय कुठं आणि चुकीमधून कमबॅक करणं हेच तर विक्रम पवार आहेत आणि तेच काम मात्र मैदानावरती साकारलं जातं. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. आज दिवसभर विक्रम पवार महागात असताना देखील रामदास मारोने विश्वास दर्शवलाय. हा असतो अनुभव, हा असतो कॅप्टनशी आणि आज कॅप्टन नाहीये तर आज लीडरशिप केली जाते. हलकासा ओव्हरपिच चेंडू तटवलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गजानन बोर्डरे येत आहेत. चेंडूला अलगदरित्या गॅदर करतात, फेकी करतात, तोपर्यंत मात्र सिंगल भेटते. प्रवीण सर सिंगल्स डबल्सने धावफलकाचं सातत्य राखलं जाईल परंतु 1-2 मोठा फटका हा पूर्णपणे सामन्याला वेगळी गती निर्माण करून देईल. गोलंदाजीचे प्रयत्न एवढेच असतील की मोठे फटके रोखायचे कसे. नक्कीच या ठिकाणी आपण एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच करूया की अनुभव
आदित्य देशमुखच्या माध्यमातून मैदानावरती आहे. प्रत्येक ठाकूर जरी बाद झाला असला, अजिंक्य खटकाळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक वेगळी छटा त्यानं निर्माण केली आणि त्याचा जो क्लास आहे, त्याचा जो दर्जा आहे, तो आपण सातत्यानं प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहत. इथून मात्र या दोन फलंदाजांना जबाबदारीनिशी फलंदाजी करावी लागेल. एकेरी दुहेरी धावेनं मी म्हणेन की प्लॅन करावा लागेल. कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळायची गरज इथे मात्र नाहीये. यावेळेस बम चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर काही काळ चेंडू हवेमध्ये ज्यावेळेला आला त्यावेळेला असं वाटलं होतं की कदाचित बॅटीचं लिडिंग एज घेऊन चेंडू हवेत गेलाय की काय. पण तो विक्रम पवारचं देखील कौतुक करावं लागेल. तो विश्वास दर्शवला गेला संघनायकाच्या माध्यमातून. इथे मात्र संघनायकासमोर प्रश्न असेल की कैलास की विक्रम, अंतिम षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा. इथे मात्र हा थोडासा लाईन भरकटली जातोय. पहा वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, दिशेवरचं नियंत्रण मात्र हरवलं गेलंय. पण नियंत्रित गोलंदाजी, पण डिफेंड धावा कशा पद्धतीनं केल्या जातात. पहिल्या षटकामध्ये कैलास चौधरीनं दाखवून दिलं, अप्रतिम मारा केला. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावांवरती अंकुश लावला गेलाय. विकेट बाद करण्याचा कुठेही प्रयत्न नाहीये. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहतोय. साइड आर्म ऍक्शनचा काय फायदा आहे हे मात्र या चेंडूकडे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल. गोलंदाज विक्रम पवारचा जर आपण विचार केला तर साधारणतः जी गोलंदाजी आहे ही साइड आर्म गोलंदाजी आहे. आणि ज्यावेळेला साइड आर्म गोलंदाजी एखादा गोलंदाज करतो त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र लो राहिलेले आपण सातत्याने पाहतो. निश्चित स्वरूपाने प्रवीण सर जर पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी याला म्हणून ज्या प्रकारे समुद्रामध्ये आपण पाहतो की नौदल दलाच्या पाणबुड्या या पाण्याच्या खालून प्रवास करतात त्याच प्रकारचा चेंडू होता. अपेक्षेपेक्षा कमी उसळी घेतोय आणि हा फलंदाजाला चकवा निश्चित स्वरूपाने देतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, राईट इंटू द स्लॉट, चेंडू भिरकावून दिलाय सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. नक्कीच या ठिकाणी मात्र ज्या फटक्याची गरज होती या फटक्यानंतर मात्र थोडासा म्हणेन की आत्मविश्वास बळावला असेल फलंदाजाचा. फॉर्म जर पाहिला या स्पर्धेमध्ये अजिंक्य खटकाळ खूप चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतात. त्यांच्या बॅटमध्ये तब्बल 7 षटकार आणि 47 धावांची उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी त्यांना साकारली होती. आणि त्या खेळीच्या बळावरती मात्र जर आपण पाहिलं तर हा संघानं सेमीफायनल पर्यंतची मजल मारली आहे. एक षटकार आलाय, थोडासा प्रेशर असेल आणि इथे मात्र प्रेशर पाहायला मिळालंय. विक्रम पवार सारख्या गोलंदाजावरती एकूण धावसंख्येचा विचार केला तर या अवांतर धावेनं संघाची एकूण धावसंख्या 13 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही जर आपण विचार केला तर 18 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. कारण या सामन्यामध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर या दोन फलंदाजांना मैदानावर तग धरून फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. सर्वात उंच पुरा क्षेत्ररक्षक प्रसाद टावरे तिथे मात्र प्रयत्न करतोय. चेंडू आवाक्याच्या बाहेर, लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. प्रवीण सर जर पाहिलं तर या पूर्ण स्पर्धेमध्ये एकता विरुद्ध परिशीलन हा सामना जो झाला होता त्यावेळेला 0 धावसंख्येवरती अजिंक्य खटकाचा झेल सुटला. तिथून जर पाहिलं तर अजिंक्य याला जो फॉर्म गवसलाय तो खऱ्याखुऱ्याने अर्थाने जर पाहिलं तर विजयाचे दरवाजे उघडला वाचून थांबणार नाहीये. 2 षटकार आल्यानंतर षटकाराच्या बरोबरीने आपण पाहतो की स्कोर झालाय टोटल ओव्हर झाली स्कोर झालाय टोटल 19. आणि अद्याप देखील जर पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता असेल येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. जर सामना पाहिला तर चेंडू आणि धावसंख्येमधलं अंतर पूर्णपणे संपलेलं आहे, बरोबरीत येऊन ठेपलेलं आहे. इथून जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी करावी लागेल. आता खरी परीक्षा असेल अजिंक्यची. अजिंक्य मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु आज सिंगल्स डबल्स वरती भर देणार का? कारण की तसं प्रश्नचिन्ह समोर आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये विपरीत परिस्थिती निर्माण झाली होती. आघाडीचे 2 फलंदाज गमावले गेले होते, त्यामध्ये प्रतीक ठाकूर सारखी विकेट देखील गमावली गेली होती. परंतु एका बाजूना जो आपला फॉर्म आहे तो फॉर्म मात्र कायम राखला अजिंक्यनं. अंतिम चेंडूवरती झेल घेण्याची संधी जरूर होती. प्रयत्न देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने झाला आणि मी म्हणेन की योग्य दिशेमध्ये योग्य क्षेत्ररक्षक होता प्रसाद टावरे जो एक सर्वात उंचपुरा क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा क्षेत्ररक्षक होता, परंतु तो चेंडू मात्र त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर पाहायला मिळाला. प्लेसमेंट जर आपण पाहिलं, टायमिंग जर आपण पाहिलं तर त्या फटक्यामध्ये अचूक टायमिंग साधलं गेलं होतं आणि हेच कारण आहे की तो फटका मात्र सीमारेषेच्या पार आपल्याला पाहायला मिळाला. जर या खरं पाहता क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना फारसं महत्व नसतं, परंतु जर हा झेल टिपला गेला असता तर प्रशांत काहीचं वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं. यावेळेस कट केलाय चेंडू, 5 क्षेत्ररक्षक, नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर डीप कव्हरला. चेंडू मात्र सीमा रेषा ओलांडतोय. एक कलात्मक फटका, स्टायलिश फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. तो फलंदाज आदित्य देशमुखच्या बॅटमधनं. या चौकाराच्या बरोबर जर पाहिलं तर एकता संघ पूर्णपणे सुटकेचा निश्वास सोडते की कारण की 12 चेंडूंमध्ये 12 धावांचं समीकरण आलं होतं. थोडंसं असं धडपड चाललेली की मनामध्ये की षटकार खेळावा, चौकार खेळावा, सिंगल्स वरती कॉन्सन्ट्रेट करावं, परंतु या चौकाराने पूर्णपणे सुटकेचा निश्वास सोडला असावा. आदित्य देशमुख पेशन्सफुल फलंदाज आणि आपल्या पेशन्सचा परिपूर्ण वापर करतोय मैदानावरती. नक्कीच प्रशांत कौतुक याही फलंदाजाचं करावं लागेल. शिवशंभू चषकामध्ये जर आपण पाहिलं तर खूप स्टायलिश फलंदाजी त्याने केली होती. त्याचे फटके बघण्यासारखे असतात. म्हणजे क्रिकेटचं खरं मी म्हणेन की सौंदर्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर
आदित्य देशमुखची तुम्ही फलंदाजी पहा, त्याच्या ज्या फटके असतात त्या ज्या पद्धतीने तो फटके एक्झिक्यूट करतो आणि इथे मात्र त्याच प्रकारची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि अंतिम चेंडूवरती आलेला जो षटकार होता त्या षटकारानं मात्र पूर्णपणे मी म्हणेन की बॅकफुटला ढकललं गेलं ते डीजी माऊली संघाला, ज्या संघानं खूप चांगलं कमबॅक केलं होतं पहिल्या षटकात, पण तो दुसऱ्या षटकामध्ये मात्र कुठेतरी तो सामना हिसकावून घेतला. मी म्हणेन की त्या सामन्यावरती पूर्णपणे दबाव जो होता तो दबाव पूर्णपणे नाहीसा केला तो फलंदाज अजिंक्य खटकाळनं. यावेळेस मात्र उजव्या एसटी बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, इनर एज घेत चेंडू गेला तो एसटी रक्षकाच्या हातात आणि इथून मात्र येणारे 9 चेंडू आणि अजूनही 7 धावांची गरज. 9 चेंडू 7 धावा, येणारे हे 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जाणार गोलंदाजाच्या माध्यमातून यावरती मात्र सामन्याचं पूर्णपणे भवितव्य असेल. प्रशांत, यावेळेस धीम्या गतीने जरूर टाकला होता चेंडू, परंतु यावेळेस पहा यष्टी रक्षक थोडीशी चूक करते. नशिबाची साथ, वाईड प्लस चौका, नशिबाचा पंजा. आणि याचबरोबर पाहतो की पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावरती येऊन थांबलाय की काय एकटा संघ 2 पावलं दूर असणार आहे विजयाचे दरवाजे खोलण्यापासून. हे विजयाचे दरवाजे कशा प्रकारे खोलले जाणार, प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतो की मैदान सोडून जात आहेत. खूप रंगतदार स्थितीमध्ये सामना जात होता, परंतु त्या 2 षटकारांनी पूर्णपणे सामन्याचं सूत्र बदलले आणि तिथून जर पाहिलं तर हा नशिबाचा पंजा. आज एकटा संघ अप्रतिम लयमध्ये. उमेश देसले यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं गिफ्ट त्यांच्या टीम कडून कशा प्रकारे, तर ते म्हणजे अशा प्रकारे. आणि महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये मात्र सामना फिनिश केलाय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गजानन बोडरे, आपण मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचंय आणि त्याचबरोबर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजिंक्य खटकाळ आपण यायचंय. आणि उद्याचे लॉट्स आज पूर्ण केले जात आहेत, तर उद्याच्या दिवसामध्ये खेळणारे सर्व संघ आपण लॉटसाठी लगेचच व्यासपीठावरती यायचंय. 6 चेंडूमध्ये 18 धावांची उपयुक्त खेळी करणारा अजिंक्य खटकाळ लगेचच यायचे आपण मॅन ऑफ द मॅच साठी.